नमस्कार, मी सौरभ कोरटकर. न्यूज टॉप 9 मध्ये आता आपण बघूया टॉप 9 राजकीय बातम्या. ठाकरेंना संपवलं, आता शिंदेंना संपवून उद्या नवीन उदय पुढे येईल. विजय वडेट्टीवारांचा रोख कोणत्या उदयकडे असा प्रश्न, तर शिंदेंची गरज संपली असं दिसतंय वडेट्टीवारांचं वक्तव्य. एकनाथ शिंदे रुसले तेव्हाच उदय होणार होता. माझ्या माहितीप्रमाणे उदय सामंत यांच्यासोबत 20 आमदार आहेत. संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट. भाजपमध्ये पुन्हा जाणं ही उदय सामंतांसाठी मोठी गोष्ट नाही, ते स्वतः नवा कंपू तयार करतायत असं चित्र. वडेट्टीवारांच्या वक्तव्यानंतर सुषमा अंधारेंनी उदय सामंतांचं नाव घेतलं. नाशिक आणि रायगड पालकमंत्री पदाला स्थगिती. राज्य सरकारकडून स्थगिती देण्यात आल्याची माहिती. आदिती तटकरेंच्या निवडीला शिवसेनेकडून विरोध, तर नाशिकमध्ये दादा भुसेंना डावलल्यानं शिवसैनिकांमध्ये नाराजी. एका मंत्र्यानं पालकमंत्री पदासाठी रास्ता रोको केला, धमक्या दिल्या. पालकमंत्री पदावरील नाराजीवरून राऊतांचा गोगावलेंवर निशाणा. बीडचं पालकत्व मिळालं असतं तर आनंद झाला असता. बंधू धनंजय मुंडे यांना पालकमंत्री पदासाठी मुकावं लागल्यानंतर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया. गोगावले उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट घेण्याची शक्यता. रायगडच्या पालकमंत्री पदावरून शिवसेनेच्या आमदारांमध्ये नाराजी. महेंद्र थोरवे, महेंद्र दळवी आज एकनाथ शिंदेंची भेट घेणार. शिंदेंना राग आला की ते गावाला जातात. संजय राऊतांचा टोला, तर शिंदे अस्वस्थ आत्मा, त्यांनी कुंभमेळ्यात जायला हवं होतं, राऊतांचा निशाणा. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांची मुंबई हायकोर्टात धाव. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या निकालावरून कोर्टात याचिका. निकालाच्या दिवशी ईव्हीएमची बॅटरी जास्त चार्ज असल्याचा आरोप. याचिकेवर 24 जानेवारीला सुनावणी. आता आपण बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या.